पुण्यात लोकसभेसाठी तिरंगी लढत होते। या लढतीत जितकी चुरस दिसते तितकाच उत्साह मतदानावेळी सुद्धा दिसतोय। पुणेकरांनी मतदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। सामान्य पुणेकरांसोबतच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे सुद्धा रांगेत उभे होते। रांगेत उभे असलेल्या पुणेकरांसोबत चंद्रकांत पाटील यांनी संवादही साधला। तो लोकसभा मतदानाच्या या उत्साहाविषयी चंद्रकांत पाटील यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। चंद्रकांत दादा पाटील आपलं इथे बघतो आहोत की बराच वेळ रांगेत उभे आहेत। दादा, हा एवढा उत्साह जो आहे तो त्याचा काय अर्थ काढायचा की तो पाय ठेवायला जागा नाही? एरवी कुठे म्हणजे सभांना देखील तुमच्या गर्दी होत नव्हती, पण मतदानाला गर्दी होती। असं आहे की लोकांच्या मनामध्ये खूप मोठं आशावादी चित्र निर्माण झालं आहे की आपल्या देशातली लोकशाही जगातली सर्वात मोठी आणि मजबूत लोकशाही आहे आणि या लोकशाहीचा पाया जो आहे तो लोकांनी आपला प्रतिनिधी निवडून देणं। आणि अनेक वेळेला त्यांना हे जाणवलं की आपण याच्यामध्ये निरुत्साह दाखवल्यामुळे गडबडी झाल्या। त्यांचं म्हणणं असं की नाही, आता यावेळेला आम्ही उत्साह दाखवणार, योग्य माणूस निवडून देणार। आणि त्यासाठी तुम्ही स्वतः रांगेत उभा आहात म्हणजे बराच वेळ, मला वाटतं आता 20 एक मिनिट झाले असतील तुम्ही रांगेत। अजून एक 20 मिनिटं लागतील। अजून एक 20 मिनिट लागतील। राज्याचे एक वरिष्ठ मंत्री जे इथे जवळजवळ अर्धा पाऊण तास रांगेत उभे, हा देखील एक महत्वाचा संदेश आहे, लक्षात ठेवायला लागेल। पुणेकर म्हणून पहिल्यांदा मतदान करता आहात? हो, स्वाभाविक आहे। मी कोल्हापूरला राहायचो, त्यामुळे माझं मतदान कोल्हापूरला होतं। मागच्या वेळेला अचानक केंद्रीय नेतृत्वाने हा आग्रह धरला की तू पुण्यातून लढव, त्यावेळेला मला माझं मतदान बदलता आलं नाही। मधल्या काळात मी माझं कोल्हापूरहून मतदान हे पुण्यात करून घेतलं, म्हणजे पुण्यामध्ये मतदान मी पहिल्यांदा करतो। पुणेकरांनी दाखवलेला हा उत्साह निश्चितपणे वाखाणण्याजोगा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबोरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।